कष्टकरी सामान्यांना आत्मभान देणारा, शेतकऱ्यांच्या सामान्यांचा स्वातंत्र्य दिन असणारा शिवराज्याभिषेक रायगडावर 6 जून 1674 रोजी पार पडला। त्या राज्याभिषेकाला आता 350 वर्षे झालेली आहेत। आज आपण अतिशय आनंदाने 350वा राज्याभिषेक या ठिकाणी साजरा करतो आहोत। हा राज्याभिषेक संपूर्ण देशभरामध्ये यावर्षी साजरा करण्यात आला। हा रयतेचा पहिला स्वातंत्र्य दिन असंही या ठिकाणी म्हणतात। या नांदेड नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। त्या ठिकाणी आपण सामाजिक संघटना आणि इतर सर्व शिवप्रेमींच्या मदतीतून किंवा त्यांच्या सहाय्याने आजचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करत आहोत। आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वलयांकित व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर रेखाताई पाटील यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्यासोबत आज जाणून घेऊया। ताई, आपण सर्वप्रथम शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो। यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हा शिवराज्याभिषेक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला। तसाच आपण नांदेडमध्ये या ठिकाणी साजरा करतो आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक संघटनांमध्ये आहात। सर्व महापुरुषाच्या जयंत्या किंवा त्यांचे महत्त्वाचे दिवस आपण साजरे करता। आजचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक आहे। या क्षणी आपल्या कुठल्या काय भावना आहेत? आज या ठिकाणी खूप आनंद होतोय हा राज्याभिषेक सोहळा साजरा करताना, आणि तमाम नांदेडवासियांना आणि पूर्ण देशभरामध्ये सगळ्यांना या शिवराज्याभिषेकाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देते। याच्यासाठी पुन्हा पुन्हा हा शिवराज्याभिषेक आठवावासा वाटतो आणि रयतेने पण हा लक्षात ठेवावा, याच्यासाठी असा हा अनोखा हा सोहळा होता। कष्टकरी शेतकऱ्यांचं, 18 पगड जातींचं आणि सगळ्या रयतेचं ते राज्य होतं। आणि या रयतेच्या राज्यस्थानी राज्य करताना प्रजा किती महत्त्वाची आहे, शेतकरी किती महत्त्वाचा आहे, समाजातील प्रत्येक घटक किती महत्त्वाचा आहे, हेच या राज्याभिषेक सोहळ्याने या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। म्हणून आज आपण 350 वर्ष जरी झाली तरी पण हा राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे तो आज आपण आठवतो आणि प्रत्येकाच्या मनावर हा राज्य आजही राज्य करतो। म्हणजे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आपल्याला पुन्हा पुन्हा आठवावंसं वाटतं। आणि सध्याच्या घडीला आज आपण बघतो देशभरामध्ये जे चालू आहे की ही हिंदू, ही मुस्लिम, हे कोणत्या जातीचं जे काही भेदाभेद चालू आहे, अरे माझा राजा आठवा, त्या काळातसुद्धा माझ्या राजाने जिथं मंदिर बांधलं त्या ठिकाणी मस्जिद पण बांधली। सगळ्या जातीला समान वागणूक देणारा असा एकमेव अद्वितीय राजा या पृथ्वी तलावर मला वाटत नाही झाला असेल। म्हणून हे शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येकाने साजरा करावा आणि याची हिस्ट्री, याचा तपास प्रत्येकाने अभ्यास करावा, एवढंच मी या ठिकाणी सगळ्यांना आजच्या घडीला सांगू इच्छिते। आणि सगळ्यांना, माझ्या माता भगिनी, माझ्या सगळ्या महिलांना, सगळ्यांना मी या ठिकाणी नांदेडवासियांना शिवराज्याभिषेकाच्या या ठिकाणी पुनश्च शुभेच्छा देते। थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद ताई। तर या होत्या आदरणीय डॉक्टर रेखाताई पाटील आपल्यासोबत। शिवराज्याभिषेक सोहळा नांदेड येथे आपण साजरा करत असताना कॅमेरामॅन राम जामगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह।